हॅलो डिअर स्टुडंट्स. तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला कंटिन्युटी इक्वेशनचं डेरिवेशन बघायचं आहे. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये फ्लुइड डायनामिक्सचा हा पार्ट आहे. तर सर्वात पहिले आपण इथे एक पाईप कन्सिडर करू ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया इनलेट आणि आउटलेटला डिफरंट आहे. इथे जर एरिया A1 घेतला तर याचा एरिया काहीतरी A2 आहे आणि याच्यामधनं एक फ्लुइड कुठला तरी फ्लो होत आहे. ओके, सो जे व्हेलॉसिटी इनसाइड व्हेलॉसिटी आहे आणि जे आउटसाइड व्हेलॉसिटी आहे ते पण इथे डिफरंट असेल. ओके, इथे जर व्हेलॉसिटी मी V1 कन्सिडर केली इनसाइडला, आउटसाइडला व्हेलॉसिटी मी इथे V2 कन्सिडर करतो. नाव सर्वात पहिले इथे अजम्पशन्स काय आपण घेणार आहोत ते लिहून घेऊ. अजम्पशन्स, तर इथे पहिलं अजम्पशन्स तर आहे की फ्लुइड इज इनकम्प्रेसिबल. इनकम्प्रेसिबल म्हणजे काय, ज्याची डेन्सिटी कॉन्स्टंट राहणार. ओके, डेन्सिटी काय असणार इथे, कॉन्स्टंट. फ्लुइडची जी डेन्सिटी आहे ते चेंज होणार नाही. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम, ते काय असणार इथे, कॉन्स्टंट. हे पहिलं अजम्पशन. आणि दुसरं अजम्पशन जे आहे दॅट फ्लो इज स्टेडी फ्लो. जो इथे फ्लो आपण कन्सिडर करणार तो कसा असणार आहे, स्टेडी फ्लो असेल. आता स्टेडी फ्लो म्हणजे काय, लेट से हा जर पॉईंट मी ए कन्सिडर केला आणि इथे ॲट लेट से 5:30 5:30ला मी इथे बघितलं की ह्या पॉईंटची जी व्हेलॉसिटी आहे, पॉईंट एची व्हेलॉसिटी इट इज समथिंग 5 मीटर पर सेकंड जर असेल, त्याच्यानंतर जेव्हा इथे 6 वाजता परत जर हे व्हेलॉसिटी चेक केली, सो आय एम गेटिंग द सेम व्हेलॉसिटी हिअर. पॉईंट एची व्हेलॉसिटी सेम आहे, ही चेंज नाही होत आहे. तर आपल्याला इथे काय कळते की विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी त्या पॉईंटची चेंज नाही होत. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेडी फ्लो. तशा फ्लोला आपण काय म्हणतो, स्टेडी फ्लो. आता इथे व्हेलॉसिटी पण राहू शकते, प्रेशर पण राहू शकते. ओके, सो व्हेलॉसिटी और प्रेशर विच इज नॉट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम फॉर अ पर्टिक्युलर पोझिशन इट इज कॉल्ड एज अ स्टेडी फ्लो. त्याला आपण काय म्हणतो इथे, स्टेडी फ्लो म्हणतो. ओके, तर हे झाले अजम्पशन्स आपले. आता याच्यानंतर आपण याचं प्रिन्सिपल बघू. व्हॉट इज द प्रिन्सिपल फॉर दिस. प्रिन्सिपल, कुठल्या प्रिन्सिपलवर this continuity equation is based. Okay, so it is based on conservation of mass. ठीक आहे, so it is based on conservation of mass. conservation of mass च्या प्रिन्सिपल वर हे डिपेंड राहणार. सो कन्झर्वेशन ऑफ मास म्हणजे जितकं मास ऑफ फ्लुइड आतमध्ये येणार तेवढंच मास ऑफ फ्लुइड बाहेर पण जाणार. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्या क्रॉस सेक्शन मधनं जितकं फ्लुइड आतमध्ये येत आहे तितकंच फ्लुइड इथनं जे आहे तेवढंच फ्लुइड इथनं बाहेर जाणार. ओके, बट जेव्हा फ्लुइड आतमध्ये येईल तर त्याचा मास फ्लो रेट म्हणजे मास पर युनिट टाइम. इथे जर मास फ्लो रेट dm/dt इनसाइड जर घेतला मी, आता इथे dm का बरं लिहिलं, बिकॉज आय एम कन्सिडरिंग फॉर द स्मॉल डिफरन्शियल एलिमेंट. तर इथे मास फ्लो रेट काय येणार, इट इज dm/dt आउटसाइड. तर आपल्याला माहिती आहे मास कन्झर्व आहे इथे, तर आपण इथे इक्वेशन काय लिहू शकतो की dm/dt inside which is equals to what, it is dm/dt mass flow rate outside. याला मास फ्लक्स पण आपण म्हणू शकतो. आता d/dt मासला आपण काय लिहू शकतो, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ओके, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मास इज व्हॉट, बघा मास इज व्हॉट, इट इज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूमला आपण काय लिहू शकतो, इट इज एरिया इंटू लेंथ लिहू शकतो की नाही. तर इथे जी लेंथ आहे बघा, इथे जे हे फ्लुइड पुढे गेलं आहे ते x1 डिस्टन्स पुढे गेलं कन्सिडर करा. आणि इथे जे फ्लुइड इथनं जे बाहेर निघेल हाच फ्लुइड एलिमेंट इकडे येणार आहे. ठीक आहे, काही टाइम नंतर हाच फ्लुइड एलिमेंट इथे येणार आणि हा मग बाहेर निघणार इथं. तर हे जर डिस्टन्स मी समथिंग इथे x2 कन्सिडर केलं. ठीक आहे, तर इथे मी काय लिहू शकतो, या लेंथच्या जागी बघा मास इज इक्वल्स टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम इज एरिया इंटू लेंथ. म्हणजे x1 लिहू शकतो मास इनलेटसाठी, इथे A1 बनणार. ओके, मास इनलेट. आणि मास आउटलेटसाठी इथे काय लिहू शकतो, डेन्सिटी तर सेमच राहणार कारण फ्लुइड आपण इनकम्प्रेसिबल कन्सिडर केलाय. तर इथे एरिया काय येणार A2 आणि डिस्प्लेसमेंट किंवा लेंथ त्याची काय कन्सिडर करावं लागेल, x2 कन्सिडर करावं लागेल. ओके, सो डेन्सिटी A1 into x1 which is equals to d/dt. Again here density A2 into x2. Okay,
So in this case, density will get cancelled. A1 into काय बनेल इथे dx1 by dt, which is equals to a2 into it is dx2 by dt. ठीक आहे, आता हे बघा इथे this a1 dx1 by dt is nothing but what? Velocity. Okay, velocity at this point, let's say it is v1, which is equals to a2 into v2. तर हे इक्वेशन आपल्याला इथे मिळत आहे आणि हेच इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे. यालाच आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हणतो. तर इथे आपण काय म्हणू शकतो, एरिया इंटू व्हेलॉसिटी इज व्हॉट? कॉन्स्टंट. एरिया इंटू व्हेलॉसिटी काय राहणार? कॉन्स्टंट. तर इथे एरिया जर वाढला तर व्हेलॉसिटी काय होईल? कमी राहील. ओके, तर ह्या केसमध्ये पहिल्या सेक्शनमध्ये एरिया जास्त आहे म्हणजे व्हेलॉसिटी इथे कमी असणार, दुसऱ्या सेक्शनमध्ये एरिया कमी आहे म्हणजे व्हेलॉसिटी इथे जास्त असणार. परत एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवावा लागेल, व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट जे आपण क्यूने डिनोट करतो. ओके, तर एरिया इंटू व्हेलॉसिटी हेच असते आपलं व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट. याचं युनिट बघा काय असते, एरियाचे युनिट मीटर स्क्वेअर आणि दिस इज व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचे युनिट मीटर पर सेकंड, तर याचं युनिट बनणार मीटर क्यूब पर सेकंड. तर मीटर क्यूब पर सेकंड हे आपलं व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेटचं युनिट आहे. याला व्हॉल्यूम फ्लक्स सुद्धा आपण म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉल्यूम फ्लक्स. ओके, तर हे झालं डेरिवेशन कंटिन्युटी इक्वेशनचं. थँक्यू.